grant them peace by your word. जे त्रासलेले आहेत, जे निराशेत आहेत, अशा सर्वांना तुझ्या वचनाने प्रभू तू सांत्वन दे. And those who are living in the open rebellion and open sins, Lord, please give them warning and give them the gospel. प्रभू जे उघड पापामध्ये जगत आहेत, अशा सर्वांना तुझ्या सुवार्तेद्वारे तू सांत्वन दे आणि त्यांना तू इशारा देखील दे. Lord, those who need comfort, grant them comfort and encouragement through your word. ज्यांना सर्वांना सांत्वनाची गरज आहे त्यांना तू सांत्वन दे आणि त्यांना तू तुझ्यामध्ये उत्तेजन दे. Lord, we pray that build your church, Lord, by your word. प्रभू आम्ही प्रार्थना करतो तुझ्या मंडळीची तू बांधणी कर तुझ्या वचनाद्वारे. Lord, we also pray for the nation that may your word go into this nation and Lord save your chosen one. प्रभू या राष्ट्रामध्ये तुझं वचन जाऊ दे आणि जे निवडलेले आहेत त्यांना तू निवडून त्यांचं तारण तू कर. Bless all the churches, those who are faithfully serving you in this nation. या राष्ट्रामध्ये जे विश्वासूपणे तुझी सेवा करत आहेत त्या मंडळांना तू आशीर्वादित कर. Protect your people, Lord. तुझ्या लोकांचं संरक्षण कर. Lord, we pray at this very hour for the authorities of this nation. या घडीला आम्ही प्रार्थना करतो आमच्या या राष्ट्राचे जे नेते पुढारी आहेत त्यांच्यासाठी. Lord, we pray that grant your wisdom to the leaders of this nation so that they may establish the order and peace in this nation. त्या सर्वांना तू मार्गदर्शन कर यासाठी की त्यांनी या देशामध्ये सुव्यवस्था आणि शांती प्रस्थापित करावी. Lord, this morning we pray that once again help us, dear Lord, to worship you by receiving your word. आज सकाळी आम्ही तुला प्रार्थना करतो की तुझं वचन स्वीकारून प्रभू आम्ही तुझी उपासना करावी यासाठी आमचं सहाय्य कर. Help us to obey. तुझं आज्ञापालन करायला सहाय्य कर. Please listen our prayer, Lord, through your son's name. आमची प्रार्थना तू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तू आहे. Amen. Amen. One of the beautiful passages in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये अतिशय सुंदर जे उद्गार आहेत त्यापैकी हा एक आहे. And we have come up to here, Luke chapter 9, 28 to 36. आणि लूक 9 अध्याय 28 पासून 36 पर्यंत आपण अभ्यास करत आलो आहोत. But before we learn this particular passage, let me tell you what happened in the earlier passages. परंतु हा उतारा शिकण्याच्या अगोदर याच्या अगोदर जे घडलं ते आपण पाहूया. Peter confesses that Jesus is Christ, or Jesus is Christ, the Son of living God. आणि पेत्र कबुली देतो की येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे. And then Lord Jesus Christ tells Peter that do not tell this to anyone. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो की हे कुणाला तू सांगू नको. And then Lord Jesus Christ explains him or the disciples about the death of Jesus Christ on the cross. आणि येशू ख्रिस्त त्यानंतर आपल्या शिष्यांना त्याचं वधस्तंभावरचं जे मरण आणि जी यातना आहे त्याच्याबद्दल तो शिष्यांना शिकवतो. Not only that, but in the next passage Jesus Christ also teaches that even the disciples, they have to carry their own cross. एवढंच नाही तर जे शिष्य आहेत त्यांनी सुद्धा आपला वधस्तंभ घेऊन त्याला अनुसरावं अशा प्रकारचं आव्हान प्रभू येशू ख्रिस्त करतो. And then Lord Jesus Christ in verse 27, chapter 9 verse 27 says that, but I tell you truly, there are some standing here who will not taste death until they see kingdom of God. आणि त्यानंतर 9 अध्याय 27 मध्ये तो त्यांना सांगतो की मी तुम्हाला खचित सांगतो की येथे उभे राहणाऱ्यातले काही असे आहेत की ते देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. And this morning we are dealing 28 to 26, and I have given the title Christ's Greater Glory. आणि आज सकाळी 28 ते 36 हा जो उतारा आपण पाहणार आहोत त्याला मी मंडळा दिलेला आहे की ख्रिस्ताचा श्रेष्ठ महिमा. And we are going to see the glory of Christ in his person, in his work, in his as he is our tent or tabernacle, and in his word. आणि आज सकाळी आपण पाहणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्याच्या कार्यामध्ये, त्याच्या राहण्याच्या ठिकाणामध्ये आणि वचनामध्ये तो कशा प्रकारे गौरवी आहे. To introduce this passage, let me tell you that verse 27 is one of the
the serious promise of Lord Jesus Christ. आणि याची प्रस्तावना देत असताना मला तुम्हाला सांगू द्या की वचन 27 जे आहे ते येशूचं एक गंभीर अभिवचन आहे. Lord Jesus Christ told that I tell you truly, there are some standing here who will not taste death until they see the kingdom of God. येशू तिथं म्हणतो की मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्हापैकी काही जण आहेत की जे देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. And who are those some? Some would see the kingdom of God. आणि ते जे काही आहेत थोडके आहेत ते कोण आहेत? And देवाचं राज्य पाहणार आहे. and we know that from the next passage they are Peter, John and James. आणि आम्हाला हे माहिती आहे की ते काही लोक पेत्र, याकोब आणि योहान आहेत. And that promise was fulfilled in the passage of transfiguration, आणि ते अभिवचन येशूच्या रूपांतरामध्ये पूर्ण झालेलं आहे. where Jesus Christ took Peter, John and James on the mountain. आणि त्या ठिकाणी पेत्र, योहान आणि याकोब यांना घेऊन येशू ख्रिस्त त्या डोंगरावर जातात. Why Peter, James and John? Because they were from the inner circle of the disciples. आणि का बरं पेत्र, याकोब आणि योहान? कारण ते येशूच्या अंतर्गत गटातले ते लोक होते. They were from the inner circle, or they are the inner circle of Lord Jesus Christ. ते येशू ख्रिस्ताच्या अंतर्गत गटातले शिष्य होते. And why three Peter, John and James there on the mountain? आणि त्या डोंगरावरती हे तिघ का होते? According to Exodus, in order to confirm the truth or in order to prove the point, there should be three witnesses. कारण निर्गम 34 प्रमाणे कोणत्याही सत्याचं साक्षीदार म्हणून 3 व्यक्ती असणं गरजेचं होतं. And from this particular passage, we know that they are on the mountain. आणि या उतार्यामध्ये आपल्याला माहिती की ते डोंगरावर आहे. Some call this the Mount of Transfiguration. काही याला रूपांतराचा डोंगर असं म्हणतात. But traditionally, this is Mount Tabor. आणि परंतु हा ताबोर डोंगर आहे. And some believe that this is Mount Hermon. काही लोकांचा असा विश्वास आहे की हा हर्मोन डोंगर आहे. Traditional view is Jesus and the disciples were on the Mount Tabor. पारंपरिक रीतीने असं म्हटलं जातं की येशू आणि त्याचे शिष्य ताबोर डोंगरावरती होते. And when they were praying, they saw his heavenly glory. आणि ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली त्यावेळेस त्यांनी पाहिलं की त्याचं गौरवी स्वर्गीय तेज कसं आहे. And this heavenly glory is the preview of his exaltation. आणि हे जे गौरवी तेज आहे ते त्याच्या गौरवाचं एक प्रिव्ह्यू किंवा अगोदर दिलेलं एक झलक ती आहे. We know that in the Bible, especially in the Gospel, we learn about the sufferings of Jesus Christ. आपल्याला सुवार्तेमध्ये माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन करणं त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. But in some of the passages, even his glory is on the display. परंतु काही उतार्यांमध्ये त्याचं गौरव देखील वर्णन केलेलं आहे. Even the Bible talks about the sufferings of his followers and his people. एवढंच नाही तर जे येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत त्यांचं देखील जे त्रास आहे किंवा छळ आहे त्याच्याबद्दल शास्त्र सांगतं. But the Bible also promises us the glory. परंतु शास्त्र त्याच्यासोबत आपल्याला गौरवाचं देखील अभिवचन देतात. In order to introduce the passage, I have said this, and my first point this morning is greater glory of Christ that we learn from verse 28 and 29. आणि वचन 28 आणि 29 प्रमाणे या पहिल्या पॉइंट मध्ये आपण जाणार आहोत की ख्रिस्ताचं श्रेष्ठ असं तेज. Yes, as we know that Jesus went on the mountain to pray and he took 3 disciples and they were praying. आणि आपल्याला माहिती आहे की येशू ख्रिस्ताने या 3 शिष्यांना घेऊन तो प्रार्थनेसाठी डोंगरावर गेला. And his face, as he was praying, his face changed. आणि तो प्रार्थना करत असताना त्याच्या मुखाचं रूपांतर झालं. According to verse 28 and 29, his clothes became dazzling white. आणि त्याची जी वस्त्र आहेत ते लख्ख पांढरे आणि चकचकीत असे झाले असं म्हटलंय. This was not the glory from the outside or the light from the outside. आणि हा प्रकाश काही बाहेरचा प्रकाश नव्हता.
but the glory from within. परंतु हे आतून येणारा गौरव. You have similar story in Old Testament in the book of Exodus. आणि आपल्याला माहिती आहे की निर्गमाच्या पुस्तकामध्ये अशाच प्रकारची घटना आहे. Moses' face shone, but it was a borrowed and fading glory. मोशेचा चेहरा उजळला, पण ते जे तेज होतं ते फिकं पडणारं किंवा कमी होत जाणारं असं तेज होतं. But Christ's glory is his own. परंतु ख्रिस्ताचं जे तेज आहे, गौरव आहे, ते त्याचं स्वतःचं आहे. His glory is eternal. त्याचं गौरव अनंत आहे. His glory is uncreated. आणि त्याचं गौरव निर्माण न केलेला असा आहे. By the way, many times Christians use this word glory, but what does the meaning of the word glory means? अनेक वेळा ख्रिस्ती लोक गौरव हा शब्द वापरतात, परंतु या शब्दाचा अर्थ काय? Sometime in the Bible, glory means the honor of God. काही वेळेस शास्त्रामध्ये गौरव याचा अर्थ देवाचा सन्मान करणं आहे. In some places, glory means his attributes. काही ठिकाणी गौरव म्हणजे त्याचं गुणविशेष आहे. And in some places, glory means his moral perfection. काही ठिकाणी त्याचं गौरव जे आहे ते त्याचं नैतिक पूर्णतेबद्दल बोलतं. And here we see that his presence was displayed by the light. आणि या ठिकाणी जे गौरव आहे की त्याचं तिथं उपस्थित असणं त्या प्रकाशाद्वारे दिसत आहे. So in the Bible, throughout the Bible, we learn about the glory in many different ways. The glory of God in many different ways. शास्त्रामध्ये देवाचं गौरव हे वेगवेगळ्या प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे. And when it is said in the Bible that believers should glorify God, it means that we serve Him and we praise Him and we give Him thanks. आणि ज्यावेळेस शास्त्रामध्ये सांगितलं जातं की विश्वासणाऱ्याने त्याचं गौरव करावं, तर त्यावेळेस आपण त्याला धन्यवाद देतो, आपण त्याची स्तुती करतो आणि त्याची आज्ञापालन आपण करतो. Coming back again, the glory of Christ is seen on the mountain. आणि येशू ख्रिस्ताचं जे गौरव त्या डोंगरावरती दिसलं, त्याच्याकडे आपण पुन्हा येऊया. Lord Jesus Christ had the glory with the Father before the foundation of the world. येशू ख्रिस्ताचा गौरव जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्या पित्यासोबत आहे. We learn from the Bible that he was in heaven before he came down on the earth. आम्ही शास्त्रामध्ये पाहतो की तो या पृथ्वीवर येण्याच्या अगोदर तो पित्यासोबत स्वर्गामध्ये गौरवात आहे. The angels were worshiping him and serving him. स्वर्गदूत त्याची सेवा करतात आणि त्याची आराधना करतात. That's what we learn from the Bible. आणि हे शास्त्रामधून आपल्याला पाहायला मिळतं. One of the scholars says the glory of Christ is the fountain of all glories. आणि एक देवाचे सेवक म्हणतात की ख्रिस्ताचा गौरव हा सर्व वैभवांचा झरा तो आहे. And as the people of God, as the redeemed people, and as the saints and the church, we need to see the glory of Christ in the Bible. आणि देवाचे लोक या नात्याने आपण ख्रिस्ताचा गौरव देवाच्या वचनामध्ये शास्त्रामध्ये पाहणं गरजेचं आहे. Prayer lifts us from the earth to heaven. प्रार्थना आपल्याला पृथ्वीवरून स्वर्गाकडे नेते. As the people of God, we need to spend our time in the word and in prayer. Through that we learn to see the glory of Christ. देवाचे लोक या नात्याने आम्ही देवाच्या वचनामध्ये वेळ घालवणं गरजेचं आहे, यासाठी की आपण ख्रिस्ताचं जे गौरव आहे ते आम्ही शास्त्रातून पाहू शकतो. Peter, John and James, they were on the mountain and they could see the glory of Christ. पेत्र, याकोब आणि योहान ते त्या डोंगरावरती ख्रिस्तासोबत गेले आणि त्यांनी ख्रिस्ताचं गौरव पाहिलं. But you and me, we have to go in the Bible and we need to pray to see the glory of Christ. परंतु तुम्ही आणि मी विश्वासणाऱ्यांनी शास्त्रामध्ये जाऊन आम्ही ख्रिस्ताचं गौरव पाहणं आवश्यक आहे. We cannot go on the mountains and on the particular places and see the glory of God. God has given us the Bible and He has given us the means of grace. Prayer is the means of grace. By that we see the glory of Lord Jesus Christ. आम्ही विश्वासणारे या नात्याने कुठल्या डोंगरावर जाऊन ख्रिस्ताचं गौरव पाहण्याची गरज नाही. आम्हाला शास्त्र देवाने दिलेले आहे आणि त्याची प्रार्थना दिलेली आहे, त्याच्याद्वारे आम्ही ख्रिस्ताचं गौरव शास्त्रामध्ये पाहू शकतो. And as the people of God, we need to seek Him daily. आणि देवाचे लेकरं या नात्याने, त्याचे लोक या नात्याने आम्ही
ख्रिस्ताचा गौरव अधिक दररोज पाहणं गरजेचं आहे. And we need to reflect His glory through our behavior. आणि आमच्या वर्तणुकीतून त्याचं गौरव आम्ही परावर्तित करणं गरजेचं आहे. But we need to seek Him in His scripture, and then we need to reflect the glory of Christ through our talk and through our behavior. परंतु आम्हाला अगोदर त्याचं गौरव त्याच्या शास्त्रामध्ये शोधणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आमच्या वर्तणुकीतून आमच्या वागणुकीतून ते परावर्तित व्हावं. From here we learn that what Jesus Christ promised in verse 27, that is fulfilled in verse 28 and 29. आणि या वचनांमध्ये आपण पाहिलं की 27 मध्ये जे अभिवचन ख्रिस्ताने दिलेले आहे ते 28 आणि 29 मध्ये ते अभिवचन ख्रिस्ताने पूर्ण केले. There are some standing here who will not taste death until they see the kingdom of God. आणि या ठिकाणी काही लोक आहेत जे देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही येशू म्हणतो. And in the next passage we learn that who were those some people? Those some people were Peter, James and John. आणि पुढील उतारामध्ये आपण पाहतो ते काही लोक जे आहेत ते पेत्र, याकोब आणि योहान आहेत. And that promise is fulfilled. आणि ते अभिवचन पूर्ण झालं. Jesus Christ is the kingdom of God. प्रभू येशू ख्रिस्त देवाचं राज्य आहे. Sometimes we think that the kingdom of God is just a physical place. काही वेळेस आपल्याला असं वाटतं की देवाचं राज्य हे फक्त भौतिक ठिकाण आहे. But Jesus Christ is king and the kingdom of God. परंतु येशू ख्रिस्त हा राजा आहे आणि तो देवाचं राज्य तो आहे. And as he was praying, the appearance of his face was altered and his clothing became dazzling white. आणि ज्यावेळेस तो प्रार्थना करत होता त्याचा चेहरा उजळला आणि त्याचे कपडे जे आहेत ते लख्ख असे प्रकाशित झाले. And from this we learn that Peter, James and John, they saw the king and the kingdom of God in Jesus Christ. आणि यातून आपण पाहतो की पेत्र, याकोब, योहानाने जो राजा आहे त्याला पाहिलं आणि त्याचं वैभव त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. For the church, Jesus Christ is our king. आणि मंडळीसाठी येशू ख्रिस्त आमचा राजा आहे. And wherever Jesus Christ is, there is his kingdom. आणि जिथे कुठे प्रभू येशू ख्रिस्त आहे तिथे त्याचं राज्य आहे. Even the church, his people are his kingdom. आणि मंडळी त्याचं राज्य आहे. That's what we believe and we see in the scripture. हेच आम्ही विश्वास ठेवतो आणि हे आम्ही शास्त्रामध्ये पाहतो. So from here, from the mountain of glory, now we see the mission of the cross in the next passage. आता गौरवाच्या डोंगराकडून आणि तो येशू ख्रिस्त आता वधस्तंभाकडे कशा प्रकारे तो चाललाय हे आम्ही पुढच्या उतार्यामध्ये पाहतो. We learn from verse 37 when Jesus Christ transformed or his face changed. Moses and Elijah were also present there. We learn that from verse 31. आणि ज्यावेळेस त्याचं रूपांतर झालं त्यावेळेस मोशे आणि एलिया हे देखील तिकडे उपस्थित होते असं वचन 30 मध्ये सांगितलंय. Who appeared in glory and spoke of his departure which he was about to accomplish at Jerusalem. Verse 30. वचन 30 मध्ये आणि पहा दोन पुरुष त्याच्याशी संभाषण करत होते. ते मोशे व एलिया होते. ते तेजस्वी दिसले आणि जे त्याचे प्रयाण तो यरूशलेमात पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. Moses and Elijah were also on the mountain. मोशे आणि एलिया देखील त्या डोंगरावर आहेत. They represent the law and the prophets. आणि ते नियमशास्त्र आणि संदेश यांचं प्रतिनिधित्व ते करतात. We know that in the Old Testament the first 5 books are called the law. आणि जुन्या करारामध्ये आपल्याला माहिती की पहिले 5 पुस्तकं जे आहेत त्यांना नियमशास्त्र म्हटलेलं आहे. We also learn from the Old Testament there were major and minor prophets. आणि जुन्या करारामध्ये आपल्याला हे माहिती आहे की त्या ठिकाणी लहान संदेष्टे आणि मोठे संदेष्टे आहेत. And also the historical books. आणि त्यासोबत जे ऐतिहासिक असे पुस्तक आहेत. So Moses and Elijah they represent law and the prophets. आणि मोशे आणि एलिया जे आहेत ते नियमशास्त्र आणि संदेश यांचं प्रतिनिधित्व करतात. The Old Testament point to Jesus Christ. जुना करार येशू ख्रिस्ताकडे निर्देशित करतो. And even Moses and Elijah standing with Jesus Christ on the mountain, they are pointing to Jesus Christ. आणि म्हणून मोशे आणि एलिया ज्यावेळेस ते त्या पर्वतावरती आहेत ते त्यावेळेस ते येशू ख्रिस्ताकडे निर्देशित करतात. We learn that their service or their ministry
is fulfilled in the person of Jesus Christ. आम्हाला हे माहिती आहे की त्या दोघांची सेवा आणि कार्य जे आहे ते सर्व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेलं आहे. And according to verse 37, they were talking with Jesus Christ, and Jesus Christ was talking with Moses and Elijah. आणि वचन 31 प्रमाणे आपल्याला माहिती आहे की ते येशू ख्रिस्ताशी बोलत आहे. ते दोघेही येशू ख्रिस्ताशी बोलत आहे. What they were talking? आणि ते काय बोलत होते? त्यांचं संभाषण काय होतं? Were they talking that what was today's breakfast? आणि ते काय आज निहारीमध्ये आपण काय खावं किंवा काय खाल्लं त्याच्याबद्दल होतं का? Were they talking how terrible the Pharisees and Sadducees are? आणि ते फरीसी आणि सदुकी किती दुष्ट आहेत त्याच्याबद्दल बोलत होते का? So what they were talking according to the Bible? आणि शास्त्राप्रमाणे ते काय बोलत होते? They were talking about Exodus. ते निर्गमनाबद्दल बोलत होते. Please see in your Bible, who appeared in glory and spoke of his departure, or spoke of the Exodus which he was about to accomplish at Jerusalem. आणि वचन 31 मध्ये त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि जे त्याचे प्रयाण तो यरूशलेमात पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. In some English Bibles, the word departure is there, but originally in the Greek, the word Exodus is used. आणि काही इंग्लिश बायबल मध्ये डिपार्चर शब्द वापरलेला आहे आणि मूळ भाषांतरामध्ये त्याला एक्सोडस बोललेलं आहे निर्गमनाबद्दल. And we know that there is a book in the Old Testament that is called Exodus. आणि जुन्या करारामध्ये आपल्याला माहिती आहे की निर्गम हे पुस्तक आहे. And we know that God, by raising Moses, he delivered nation Israel from the bondage of the sin. आणि आम्हाला हे माहिती आहे की देवाने मोशेची निवड करून जे त्याचे बंदिवानात असणारे इस्रायली लोक आहेत त्यांची सुटका मोशेद्वारे केली. Moses led Israel out of Egypt through the lamb's blood. We know that in Exodus chapter 12. आणि मोशेने कोकराच्या रक्ताद्वारे इस्रायल राष्ट्राला मिस्रामधून बाहेर काढले. And the Exodus, or Elijah and Moses, they were talking with Jesus Christ, or they were having conversation. They were talking about the death, the burial, and the resurrection, and the exaltation of Jesus Christ. आणि मोशे आणि एलिया त्या ठिकाणी जे संभाषण करत होते ते येशू ख्रिस्ताचं यरूशलेमेकडे जाणं, त्याचं मृत्यू सहन करणं, त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान याविषयी ते बोलत आहे. Because the death of the coming of Jesus Christ, the death of Jesus Christ, and resurrection of Jesus Christ is the central theme of the Bible. कारण येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये येणं, त्याचं वधस्तंभावर मरणं आणि त्याचं पुनरुत्थान होऊन स्वर्गात जाणं हे सर्व काही त्याच्या देवाच्या योजनेचा भाग आहे. And that is even the foundation of the church. आणि ते मंडळीचा पाया तो आहे. And even that is the foundation, our salvation. The coming of Jesus, the death of Jesus on our behalf, and the resurrection of Jesus Christ is the foundation for our salvation. आणि आमच्या तारणासाठी हा पाया आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये येणं, वधस्तंभावर जाणं, मरणं आणि पुनरुत्थित होणं हे आमच्या तारणाचा पाया आहे. Without the death of Jesus, without the resurrection of Jesus Christ, without the person of Jesus Christ, we will not have the gospel. आणि येशू ख्रिस्ताच्या या जगामध्ये आगमनाशिवाय, त्याच्या मृत्यूशिवाय, त्याच्या पुनरुत्थानाशिवाय आम्हाला तारण नाही. Without the person and the work of Jesus Christ, there is no hope to the sinners. येशू ख्रिस्ताच्या कार्याशिवाय किंवा येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वाशिवाय पाप्यांना कसल्याही प्रकारची आशा नाही. So Moses and Elijah and Jesus, they were talking about the Exodus, the greater Exodus. आणि मोशे आणि एलिया येशू ख्रिस्तासोबत जे मोठं निर्गमन आहे त्याच्याविषयी ते बोलत आहे. Moses, he delivered the Jews from the bondage of Pharaoh. मोशेने यहुदी लोकांना फारोच्या बंधनातून मुक्त केलं. But Jesus Christ, he delivered people from all the nations, the chosen from all the nations. परंतु येशू ख्रिस्ताने त्याच्या निवडलेल्या लोकांना सर्व राष्ट्रातून निवडून त्यांनी बाहेर आणलं. And he is our greater Moses who delivered us forever. तो आमचा श्रेष्ठ मोशे आहे की ज्याने आम्हाला सर्व काळासाठी मुक्त केलेला आहे. Moses led the children of Israel by the blood of the lamb. मोशेने कोकराच्या रक्ताद्वारे
इस्रायल राष्ट्राला मिस्रातून बाहेर आणलं And Christ leads us out of sin and death through the death on his cross. आणि ख्रिस्त आपल्याला क्रूसाच्या कार्याद्वारे पाप आणि मृत्यूमधून बाहेर काढतोय. His death was necessary for our salvation. त्याचं मरण आमच्या तारणासाठी गरजेचं होतं. His death is necessary for the forgiveness of our sins. आमच्या पापांची क्षमा होण्यासाठी त्याचा मृत्यू गरजेचा होता. Because all have sinned and fallen short of the glory of God. कारण सर्वांनी पाप केलेलं आहे आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले आहे. Without Christ and without the grace of God, we are totally deprived people. ख्रिस्ताच्या वर्णाशिवाय आणि त्याच्या कृपेशिवाय आम्ही सर्वजण त्याच्यापासून दूर आहोत. We are born in sin. आम्ही सर्व पापामध्ये जन्मलेलो आहोत. Our nature is sinful. आमचा स्वभाव हा पापी आहे. Through our eyes, through our actions, through our words, and through our thoughts, we continually sin towards God. आमच्या डोळ्याने, विचाराने, आमच्या कृतीने आम्ही सर्वजण सतत पाप करत राहतो. We are rebellious people. आम्ही देवाविरुद्ध बंड करणारे असे लोक आहोत. We are hell deserving people. आम्ही सर्व त्या नरकासाठी पात्र असे लोक आहोत. We have all sinned and fallen short of the glory of God. आम्ही सर्वांनी पाप केलेले आहे, देवाच्या गौरवाला अंतरलेला आहोत. And because of the sin, there is condemnation and judgment on the people. आणि पापामुळे आम्हा सर्वांवरती देवाचा क्रोध आहे आणि न्याय आहे. Nobody is able to save themselves by the good works or by any kinds of ritual. आम्ही कसल्याही प्रकारच्या सत्कर्माने आणि धर्माचं पालन केल्याने स्वतःला बचावू शकत नाही. We are all prodigals. We are all prodigals, sons and daughters without Christ and without the grace of God. आणि ख्रिस्ताशिवाय आम्ही सर्वजण त्या उधळ्या पुत्राप्रमाणे देवासमोर आहोत. We are all Pharisees and Sadducees without the grace and without Christ. आम्ही सर्वजण देवाच्या कृपेशिवाय परुषी आणि सदुकीप्रमाणे आहोत. Our hearts are like Cain. आमची सगळ्यांची हृदय जे आहेत ते गायनाप्रमाणे आहे. In our heart we have committed murders. आमच्या हृदयामध्ये आम्ही सर्वांनी खून केलेला आहे. In our heart we have committed adultery. आमच्या हृदयामध्ये आम्ही सर्वांनी व्यभिचार केलेला आहे. We have committed idolatry. आम्ही सर्वांनी मूर्तिपूजा केलेली आहे. We are terrible sinners and without Christ there is no hope for the sinner. आम्ही भयंकर असे पापी आहोत आणि येशू ख्रिस्ताशिवाय आम्हाला कसल्याही प्रकारची आशा नाही. And that's why the death and resurrection of Jesus Christ is the only hope for the sinner. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान हीच केवळ एक आशा आहे जे पापी आहेत त्या सर्वांसाठी. John Owen says the death of Christ was the death of death. जॉन ओवेन असे म्हणतात की ख्रिस्ताचा मृत्यू म्हणजे तो मृत्यूचाच मृत्यू होता. Through Jesus' death and resurrection, we have received forgiveness and the hope of everlasting life. येशू ख्रिस्ताच्या मरणामुळे आणि त्याच्या पुनरुत्थानाद्वारे आमच्या पापांची क्षमा झालेली आहे. आम्हाला पुनरुत्थानाची आशा प्राप्त झालेली आहे. So Moses, Elijah and Jesus Christ, they were speaking about the greater exodus. आणि मोशे, एलिया आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मोठा जो निर्गमन आहे त्याच्याबद्दल ते बोलत आहे. But there is also a personal exodus, my friends. त्यासोबत एक वैयक्तिक असं निर्गमन देखील आहे माझ्या प्रियांनो. Every believer has a personal exodus. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी वैयक्तिक निर्गमन आहे. From bondage of sin to the freedom in Christ Jesus. पापाच्या गुलामीपासून ख्रिस्तामध्ये मिळणारी सुटका, स्वातंत्र्य. Have you experienced this exodus from the bondage of sin to the freedom in Jesus Christ? काय तुम्ही या सुटकेचा अनुभव घेतलेला आहे का? पापाच्या बंधनातून मुक्त होणे. If you have experienced, follow him faithfully even when the road is dark. आणि रस्ता अंधारात असला तरी त्याच्या मागे चालणे, विश्वासाने चालणे. So we learn from the first point, verses 28 and 29, the glory of Christ. आणि पहिला पॉइंट आपण पाहिला की 28 आणि 29 प्रमाणे येशू ख्रिस्ताचा गौरव. The greater glory we can see. श्रेष्ठ गौरव आपण म्हणू शकतो. And then in the next point we have learned the greater exodus. आणि त्याच्यानंतर दुसरा पॉइंट होता की श्रेष्ठ निर्गमन. And thirdly we learn about Christ is the greater tabernacle or the greater temple. आणि
तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त जो श्रेष्ठ तंबू किंवा श्रेष्ठ असा निवास मंडप प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे त्याच्याबद्दल. If you see verses 32 and 33, Peter was overwhelmed. आणि वचन 32 आणि 33 मध्ये जर आपण पाहिलं की पेत्र भारावून गेला होता. And Peter said to Jesus Christ, let me make 3 tents. आणि तो भारावून जाऊन म्हणतो की येशूला तो म्हणतो की मला आपल्यासाठी 3 तंबू तयार करू द्या. He suggested building 3 tabernacles or 3 tents. आणि तो तिथं येशू ख्रिस्ताला सांगत आहे की या ठिकाणी 3 तंबू मला बांधू द्या. One for Jesus, one for Moses, and one for Elijah. एक येशू तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलियासाठी. Peter has made a foolish mistake here. आणि पेत्राने या ठिकाणी एक मूर्ख अशी चूक केली. This placed Jesus on the same level of Elijah and Moses. आणि तो येशूला एलिया आणि मोशे यांच्या समान लेखत आहे. Although he confessed that Jesus is Christ, the Son of living God, but now again he is making this blunder, this mistake here. यापूर्वी आपण पाहिले की पेत्राने ही कबुली दिली की येशू ख्रिस्त देवाचा, जिवंत देवाचा पुत्र आहे, परंतु या ठिकाणी आता तो एक मूर्ख अशी चूक करत आहे. He was making Jesus Christ equal with Moses and Elijah. आणि तो येशू ख्रिस्ताची तुलना करून मोशे आणि एलिया यांच्या सारखाच, यांच्या समान येशू ख्रिस्त आहे अशा प्रकारे तो म्हणत आहे. Here we learn that he suggested 3 tents, one for Moses, one for Elijah, and one for Jesus Christ. 3 तंबू या ठिकाणासाठी तो बनवावा अशा प्रकारे तो म्हणत आहे. What the Bible teaches about the tabernacle, about the tent, about the temple. आणि पवित्र शास्त्र निवास मंडपाबद्दल काय शिकवतं? In John chapter 1, Jesus Christ told that I am the greater tabernacle. आणि योहान 1 मध्ये येशू ख्रिस्त हे दाखवत आहे की मी तो श्रेष्ठ निवास मंडप आहे. The word became flesh and dwelt among us, tabernacled among us. शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, त्या निवास मंडपाने आमच्यामध्ये वस्ती केली. Jesus Christ is God's dwelling. येशू ख्रिस्त हा देवाचं निवासस्थान आहे. Jesus Christ is the greater tabernacle and greater temple in which we meet God. आणि येशू ख्रिस्त हा श्रेष्ठ निवास मंडप आणि मंदिर आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला देवाची गरज आहे. In the Old Testament there are many symbols and many signs. जुन्या करारामध्ये अनेक प्रकारचे प्रतीक आहेत. But in front of Jesus Christ all the Old Testament symbols fade and the living Jesus Christ remains forever. परंतु येशू ख्रिस्तामध्ये सर्व जुन्या करारातील जी प्रतीक आहेत ती फिकी पडतात, परंतु येशू ख्रिस्त हा स्वतः जिवंत आणि कायम आहे. All those symbols and types are fulfilled in Jesus Christ. आणि ते सर्व प्रकारची चिन्ह आणि प्रतीक येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झाली. Our hope is in Jesus Christ. आमची आशा आता त्या ख्रिस्तामध्ये आहे. In Jesus Christ we meet God. येशू ख्रिस्तामध्ये आम्ही देवाला पाहतो किंवा देवाचा मेळ आम्ही पाहतो. भेटतो. देवाशी आम्ही भेटतो. We don't meet God when we go in a certain places. आम्ही काही विशिष्ट स्थळांमध्ये जाऊन देवाला भेटत नाही. By the way, there are no holy places. आणि पवित्र अशी ठिकाणं नाहीत. There are no holy places for the Christians. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी पवित्र ठिकाणं नाहीत. Chennai or Bangalore or Kashmir or Jerusalem or New York, these are not the holy places where we make our pilgrimage. आणि ही सर्व अशी धार्मिक स्थळं जी आहेत ती विश्वासणाऱ्यांसाठी ती पवित्र ठिकाणं नाहीत. Wherever we are, if we meet Jesus Christ, we meet God. ज्या ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी आम्ही जेव्हा ख्रिस्ताला भेटतो त्या ठिकाणी आम्ही देवाला भेटतो. People don't understand that in Jesus Christ we meet God. लोकांना हे समजत नाही की आम्ही येशू ख्रिस्तामध्ये देवाला भेटतो. And that's why people go in particular structure and they think that we can meet God when we enter in a particular structure. आणि हे समजत नसल्यामुळे काही लोक विशेष ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणामध्ये, त्या स्थळांमध्ये त्यांना वाटतं की आम्ही या ठिकाणी देवाला भेटू शकतो. So in Jesus Christ we meet God because Jesus Christ is greater temple, greater tabernacle.
आम्ही येशू ख्रिस्तामध्ये देवाला भेटतो, कारण तो तो श्रेष्ठ तंबू आहे, ते श्रेष्ठ निवासस्थान तो आहे, मंदिर आहे. So hold fast Christ. Jesus Christ is our eternal home. आणि म्हणून ख्रिस्ताला तुम्ही शरण जा, त्याला अंगीकारा, कारण तो आमचं शाश्वत घर आहे. Jesus Christ is our eternal temple. Jesus Christ is our eternal tabernacle. येशू ख्रिस्त आमचा सार्वकालिक असा निवास मंडप आहे. And through this we learn the greater Jesus Christ is greater tabernacle, or Jesus Christ is greater temple of us. आणि यातून आम्ही शिकतो की येशू ख्रिस्त श्रेष्ठ अशा प्रकारचं मंदिर आणि निवास मंडप तो आहे. From the dwelling of God, we now hear the voice of God in this passage. आणि या येशू ख्रिस्ताच्या निवासाबद्दल शिकल्यानंतर आम्ही हे पाहतो की आम्ही देवाची जी श्रेष्ठ वाणी आहे ती आम्ही ऐकतो. Finally, Jesus Christ is greater prophet. आणि सरते शेवटी येशू ख्रिस्त श्रेष्ठ असा संदेश आहे. We have learned that from the first point, the greater glory of Jesus Christ. पहिला पॉइंट आपण पाहिला की येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठ असं गौरव. Secondly, we have seen the greater exodus. आणि दुसरी गोष्ट आपण पाहिले की श्रेष्ठ असं निर्गमन. And thirdly, we have seen Jesus Christ is our greater tabernacle or greater temple. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिले की येशू ख्रिस्त आमचा श्रेष्ठ असं निवासस्थान आणि मंदिर आहे. And from verses 34 to 36, we learn Jesus Christ is the greater prophet or greatest prophet. आणि वचन 34 ते 36 मध्ये येशू ख्रिस्त आमचा श्रेष्ठ संदेश आहे हे आपण पाहतो. What we learn from this passage 34 to 36? आणि 34 ते 36 प्रमाणे आपण काय शिकतो? The bright cloud covered Peter, John, and James. आणि यात पेत्र, याकोब आणि योहान यांना एका तेजस्वी ढगाने त्यांना झाकलं. The cloud in the Bible is the symbol of the presence of God. आणि तेजस्वी ढग शास्त्रामध्ये देवाच्या उपस्थितीचा एक ते दर्शक आहे. And the voice of the Father said, "This is my beloved son, listen to him." आणि पित्याचा आवाज त्या ठिकाणी येतो आणि तो म्हणतो की हा माझा प्रिय पुत्र आहे, त्याचं ऐका. Father said, "This is my beloved son, listen to him." पिता म्हणतो की हा माझा प्रिय पुत्र आहे, त्याचं ऐका. This placed Jesus above Moses and Elijah. आणि या वाक्याने येशूला मोशे आणि एलियापेक्षा वर किंवा श्रेष्ठ असं दर्शवलं. Jesus Christ is the final and complete revelation of God the Father. येशू ख्रिस्त देवाचं अंतिम आणि परिपूर्ण असं प्रकटीकरण आहे. That's what we learn from this passage. आणि या परिच्छेदातून आपण हे शिकतो. To see the glory of Christ is the most blessed sight. ख्रिस्ताचं तेज पाहणं ही सर्वात धन्य अशी गोष्ट आहे. And according to the Bible, he is the final and complete revelation. आणि शास्त्राप्रमाणे तो सर्वश्रेष्ठ आणि पूर्ण शेवटचं असं प्रकटीकरण. So if we see the glory of Christ, we should not desire to see the different glories or another glories. His glory is the most blessed sight. आणि जर आम्ही येशू ख्रिस्ताला भेटतो आणि त्याचं गौरव पाहतो, तर त्याच्या व्यतिरिक्त इतर गौरव पाहण्याची इच्छा आम्ही बाळगू नये. And Father here, he says that he is my beloved son, listen to him. आणि या ठिकाणी देव म्हणत आहे की तो माझा प्रिय पुत्र आहे, त्याचं तुम्ही ऐका. What does it mean to listen Jesus Christ? येशू ख्रिस्ताचं ऐकणं म्हणजे काय? Listening him means obeying him above all else. त्याचं ऐकणं म्हणजे त्याचं पालन करणं. Let his voice be the loudest and the clearest in your life. त्याचा आवाज आपल्या जीवनामध्ये स्पष्ट आणि सर्वात उंच असावा. And where do we see the voice of Jesus Christ? आणि येशू ख्रिस्ताची वाणी आपण शास्त्रामध्ये कुठे पाहतो? Where as the sheep, where do we see the voice of our shepherd? आणि त्याची मेंढरा या नात्याने आमच्या त्या मेंढपाळाची वाणी आम्ही कुठे पाहतो? And we learn and we hear the voice of Jesus Christ from the Bible. आणि त्या मेंढपाळाची वाणी आम्ही शास्त्रामध्ये पाहतो. God the Father from heaven, he said, "This is my beloved son, listen to him." देव जो पिता स्वर्गातून म्हणतो की हा माझा प्रिय पुत्र आहे, त्याचं तुम्ही ऐका. And we as the church, as the sheep, as the chosen people of God, we need to listen Lord Jesus Christ. देवाचे लेकरं, देवाचे निवडलेले या नात्याने आणि मेंढरा या नात्याने आम्ही येशू ख्रिस्ताची वाणी ऐकणं गरजेचं आहे. His voice should be the clearest and the loudest
in our homes, in our churches, and in our lives. त्याची वाणी जी आहे आमच्या मंडळांमध्ये, आमच्या घरांमध्ये, कुटुंबामध्ये स्पष्ट आणि अति उंच असावी. Are we listening His voice? काय आम्ही त्याची वाणी ऐकत आहोत? In these modern times where we have so much of disturbance in our lives, in our families, या युगामध्ये जिथं सर्व प्रकारचा गोंधळ या आपल्या कुटुंबामध्ये आणि जगामध्ये असताना we have the devices in our hands, in our homes. आमच्या हातामध्ये आणि कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची यंत्र असताना Are we listening the voice of Jesus Christ? आम्ही ख्रिस्ताची वाणी ऐकत आहोत. Is the voice of Jesus Christ a final and authoritative in our life? येशू ख्रिस्ताची वाणी आमच्यासाठी अंतिम आणि अधिकारयुक्त आहे का? Are we longing to listen the voice of Jesus Christ? आम्ही त्याची वाणी ऐकण्यासाठी उत्कंठित असे आहोत का? Or what kind of voices, or what kind of sounds, or what kind of voices are troubling your own lives? किंवा कसल्या प्रकारचे आवाज तुमच्या जीवनाला त्रास देत आहेत? In the world there are many kinds of voices. जगामध्ये अनेक प्रकारचे आवाज आहेत. Online there are many kinds of voices. आणि इंटरनेटवरती अनेक प्रकारचे आवाज आहेत. Even in our homes, sometime in a Christian homes there are different kinds of voices. आणि ख्रिस्ती घरांमध्ये अनेक प्रकारचे आवाज आहेत. The voice of Jesus Christ is final and authoritative. परंतु येशू ख्रिस्ताची जी वाणी आहे ती अंतिम आहे आणि ती अधिकारयुक्त अशी आहे. As the chosen people of God, we should be longing to listen the voice of Jesus Christ, the voice of God. आणि देवाचे निवडलेले या नात्याने आम्ही सर्वांनी उत्कंठित असलं पाहिजे की येशू ख्रिस्ताची वाणी आम्ही ऐकू. And the voice of shepherd will never mislead us, never take us in the darkness and in sin. आणि आमच्या मेंढपाळाची वाणी जी आहे ती कसल्याही प्रकारे आम्हाला पापामध्ये, अंधकारामध्ये आणि देवापासून दूर नाही नेऊ शकत. But the voices in the world will lead us into destruction. परंतु जगातल्या गोष्टींची वाणी आम्हाला नाशाकडे नेऊ शकते. My friends, we need to listen the voice of Jesus Christ. As God the Father, He spoke that He is my beloved Son. Listen to Him. प्रिय मित्रांनो, प्रिय मंडळी, आम्ही सर्वांनी देवाची लेकरं या नात्याने पित्याची वाणी ऐकणं गरजेचं आहे. More than anyone else on the earth, we need to listen God and listen Lord Jesus Christ. पृथ्वीवरील इतर कोणाही पेक्षा आम्ही येशू ख्रिस्ताची वाणी ऐकणं गरजेचं आहे. Having seen His glory and heard His voice, we are called to live for Jesus Christ. त्याची वाणी ऐकून आम्हा सर्वांना त्याच्यासाठी जगण्याचं आमंत्रण आहे. Finally, in the conclusion, the transfiguration shows Christ's greater glory. आणि निष्कर्ष असा आहे की येशू ख्रिस्ताचं रूपांतर श्रेष्ठ असं तेज दाखवतं. Greater than Moses, greater than Elijah, greater than the Exodus, greater than the tabernacle and the prophets. मोशे, एलिया, निर्गमन, तंबू आणि सर्व संदेष्टापेक्षा श्रेष्ठ असा ख्रिस्त. Today we do not go to some places to see the glory of God. We do not go on the mountain to see the glory of Jesus Christ. देवाचं गौरव पाहण्यासाठी आज आम्ही कुठल्याही विशिष्ट स्थळी ठिकाणी आम्ही डोंगरावर आम्ही जात नाही. See Him by faith in the Bible. त्याला विश्वासाच्या द्वारे शास्त्रामध्ये आम्ही जेव्हा पाहतो, You will see Him in glory. त्याला तुम्ही गौरवामध्ये पाहाल. Now and when Jesus Christ will return, we will see Him in glory forever. आता आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्याच्या द्वितीय आगमनापर्यंत आम्ही त्याला गौरवामध्ये पाहू. Keep your eyes on the glory of Jesus Christ आपले डोळे त्याच्या तेजावर ठेवा and your ears on His word. आणि आपले कान त्याच्या वचनावरती ठेवा. May the Holy Spirit help us to keep our eyes on the glory of Jesus Christ and our ears on His word. पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करो की आमचे नेत्र आणि आमचं कान हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवाकडे आम्ही लावू. May the Lord bless this word to our hearts. देव आपल्या सर्वांसाठी ही वचन आशीर्वादित करो. आमेन. Thank you, Brother Mangesh and Brother Amit.
सुंदरशा बोधासाठी परमेश्वराचे उपकार मानूया. ख्रिस्त आमचा श्रेष्ठ, ख्रिस्ताचा महिमा आपण पाहिला, ख्रिस्त आमचं जे ख्रिस्ताचं श्रेष्ठ निर्गमन आपण पाहिलं, आणि ख्रिस्त जो श्रेष्ठ त्याचं निवास मंडप आणि जो तंबू तो स्वतः आहे, आणि आपण शेवटी पाहिलं की ख्रिस्त आमचा श्रेष्ठ संदेष्टा आहे. त्यासाठी आपण प्रभूचे आभार मानूया. पुढे जाणार आहोत आपण. प्रभू भोजनाचा विधी आहे आज. आठवड्याचा या महिन्याचा पहिला प्रभुवार आहे आणि प्रभू भोजनाचा विधी होईल. आपण एक गीत गाणार आहोत, हरवलेलो नाशाकडे मीच खरा वाटे. Darkest nights, they thought I knew